बातमी सुनील तटकरे यांच्या संदर्भात त्यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। आम्हाला न्याय मिळाला असल्याचं तटकरे म्हणालेत। विधानसभा अध्यक्षांनी गुणवत्तेच्या आधारे निकाल दिलाय अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली। मी माननीय विधानसभा अध्यक्षांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की कायद्याच्या कसोटीवरती आणि विशेष करून या संदर्भामध्ये वेळोवेळी जे काही निकाल दिलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जो अलीकडच्या कालावधीमध्ये निकाल दिलाय, निवडणूक आयोगाची स्वायत्तता झाल्यापासून वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने जो निकाल दिलाय, त्या साऱ्या गोष्टी आणि अधिक आम्ही सर्वांनी हा सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून बहुमताने घेतलेला निर्णय हा आज विधानसभेच्या अध्यक्षांनी वैधानिक ठरवला, त्याचा मला मनापासूनचा समाधानाने आनंद त्या ठिकाणी होतो आहे। राष्ट्रवादीच्या निकालावर सुषमा अंधारे यांनी ही प्रतिक्रिया दिली। शिवसेनेच्या निकालाचीच प्रत नार्वेकर यांनी वाचलेली आहे असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय। शिवसेनेचा जसा निकाल दिलेला आहे तसाच राष्ट्रवादीचा दिलेला आहे। थोडक्यात काय तर शिवसेनेच्या परीक्षा हॉलमध्ये जी कॉपी नार्वेकरांनी वापरलेली होती तीच कॉपी पुन्हा एकदा कॉपी पेस्ट करत त्यांनी राष्ट्रवादीसाठी वापरलेली आहे। मुळात पक्ष कोणाचा आहे किंवा नाही तो व्हॅलिड किती हे बघण्यापेक्षा निकाल देणारे राहुल नार्वेकर जे 10 पक्ष फिरून आलेले आहेत ते मुळात योग्यतेचे ते आहेत की नाही, आता हा विचार करण्याची जास्त गरज आलेली आहे। कारण एक फार चांगली म्हण आहे, जे नसे लल्लाटी ते लिही तलाठी। नार्वेकर नावाचे तलाठी लल्लाटी नसलेल्या गोष्टी लिहू शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर एकनाथ खडसे यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे। नार्वेकरांच्या निकालाचा दुष्परिणाम हा दूरगामी असल्याचं वक्तव्य खडसे यांनी केलेलं आहे। नार्वेकर साहेबांकडून काही वेगळ्या निर्णयाची अपेक्षा नव्हती। त्यांनी पूर्वी असे निर्णय दिलेले, त्या दर्जाचा निर्णय त्यांनी दिलेला आहे। पण यामध्ये दोन्ही गोष्टी स्पष्ट होत नाही। एक तर या ठिकाणी दोन्ही गटाचे आमदार जे आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी पात्र ठरवले, मतलब तेरी भी जीत है मेरी भी जीत है, तेरी भी पट है मेरी भी पट है। पण या संदर्भामध्ये पक्षाला ज्यावेळेस एखाद्या पक्षाचं बहुमत हे विधानमंडळामध्ये असेल तर तो पक्ष मूळ पक्ष असं गृहीत धरून निर्णय देणं मला वाटतं हा एक विचित्र निर्णय आहे। याचे दुर्परिणाम जगत्या देशभरावर होते, दुर्गामी परिणाम होणारा हा निर्णय दिसतोय। राष्ट्रवादी आमदार अपात्रता संदर्भात राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आणि त्यानंतर अजित पवार समर्थक हे आनंदलेचे दिसले। राज्यभरात ठिकठिकाणी अजित समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केलेला आहे। महाराष्ट्राचा एकच वादा, अजित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजित दादा आगे बढ़ो, अजित दादा अरे मागे पुढे, अजित दादा आगे बढ़ो, अजित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे मनोज महाराष्ट्राचा एकच वादा, अजित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजित दादा आगे बढ़ो। दृश्य आपण पाहताय, एकीकडे मुंबईमध्ये जल्लोष केला जातोय तर दुसरीकडे नागपूरमधली ही दृश्य आहेत नाचत गाजत आणि एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला जातोय। राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलेला आहे त्यानंतर अजित पवार समर्थक हे आनंदलेले पाहायला मिळत आहेत। एकमेकांना पेढे भरवत हातात राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळ हे चिन्ह, त्याचे ध्वज हातात घेऊन आणि अजित पवार यांचा फोटो हातात घेऊन, फलक हातात घेऊन आनंदोत्सव साजरा केला जातोय। जल्लोषाचं वातावरण आहे। एकीकडे मुंबईतले आपण दृश्य बघताय, मुंबईतही जल्लोष साजरा केला जातोय। कार्यकर्ते समर्थक हे आनंदलेले पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे नागपूरमधले दृश्य आहेत, नागपूरमध्येही राष्ट्रवादी अजित पवार समर्थकांकडून जल्लोष केला जातोय, आनंद साजरा केला जातोय।
समाधानाची खात्री होते, कारण हा निकाल लोकशाही आणि संविधानाच्या मार्गाने लागलेला आहे. 10 शेड्यूल मध्ये एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे संघटना आणि लोकप्रतिनिधी असतील, साधा सोपा सरळ नियम आहे, तर त्या व्यक्तीला पक्ष संघटनेचं नेतृत्व करण्याची संधी घटना देते. आज घटनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत हे विधिमंडळाकडनं मान्यता भेटलेली आहे. त्याबद्दल आम्ही सर्वजण आनंदी आहोत. या प्रसंगी आम्ही आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्याचं अभिनंदन करतो आणि आनंद आम्ही साजरा करतो.